काल मुख्य ध्वजारोहण पार पडत असताना राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते जिल्हा प्रशासनावरती संतापले होते. नेमकं कारण काय होतं, का संतापले होते हे जाणून घेण्यासाठी मी आपल्यासोबत आहेत राज्यसभेचे खासदार रामरावजी वडकुते. खरं तर साहेब, काल तुम्ही एकदम असं संतापले होते जिल्हा प्रशासनावरती. नेमका तो विषय काय होता आणि कशामुळे संताप अनावर झालेला आहे? स्वातंत्र्य दिनाचा विषय आपल्यासाठी फार महत्त्वाचा असतो. देश स्वतंत्र झाल्याचा दिवस आपण साजरा करतो आणि त्या ठिकाणी झेंडावंदनला आम्ही गेल्यानंतर आम्हाला या जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, त्या ठिकाणी बसमतचे आमदार राजू नवघरे आणि आम्हाला तिथं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की इथं यांना बसायची इथं सोय केली आणि आपण झेंडावंदनला चला असं पालकमंत्र्याला ते आम्हाला बसवलं. त्या ठिकाणी ते घेऊन गेले. म्हणून मी त्यांना विचारलं कुठल्या प्रोटोकॉलमध्ये आहे की आम्ही लोकप्रतिनिधी, खासदार इथं आहे, मी राज्यसभेचा सदस्य आहे, आमदार आहे, आम्हाला इथं बसून तुम्ही झेंडावंदन करता, हा प्रोटोकॉल कुठला प्रोटोकॉल आहे? या दुर चीड मला याच्यासाठी आली की स्वातंत्र्य दिनासाठी आपण एवढी तळमळते तिथं हजर राहतो आणि आम्हाला सोडून हे झेंडावंदन करतात. त्याची चूक झाली, त्यांनी मान्य केली. त्या बाबतीत शब्द मी वापरत नाही, त्यांनी माफी मागितली असं लोक म्हणतात, पण मी दिलगिरी व्यक्त केली, स्पष्टपणे म्हणली माफी म्हणलेत ते, पण आम्हाला काही ते माफी मागावं अशी अपेक्षा नव्हती. पण त्यांनी कबूल केले की चूक झाली, इथून पुढे आमची चूक होणार नाही. टीव्हीशी बोलताना त्यांनी ह्याचं खंडन केलं की माझ्याकडून चूक झाली, मी दिलगिरी व्यक्त करतो असं पालकमंत्र्यांनी खंडन केलेलं आहे टीव्हीशी बोलताना. हो, पालकमंत्र्यांनी सकाळी ज्यावेळेस होतं माझ्यासमोर सुद्धा ते आमच्याकडे ज्यावेळेस मग आम्ही ते तसं चिडल्यानंतर तुम्ही प्राईज डिस्ट्रीब्युशन करून घ्या, आम्ही बसतो तोपर्यंत, त्यावेळेस पालकमंत्री आमच्याकडे आलेत आणि त्यावेळेस जाऊ दे, झाली ती चूक झाली, आता चला माझ्या विनंतीला मान द्या. आणि मग मोठेपणा दाखवून आम्हीसुद्धा, आमचा काही विषय काही एवढा नव्हता की बाबा प्रोटोकॉल आहे, झेंडावंदन महत्त्वाचं आहे, देश स्वातंत्र्याची भावना आहे, अशा वेळेस तुम्ही आम्हाला मंडपात बसवता आणि झेंडावंदन करता, हा राग मला अनावर झाला होता आणि म्हणून मी त्यांची प्रोटोकॉलची आठवण त्यांना करून दिली. बरं, खरं तर आपण बघितलं असेल तर आज DPTCच्या हॉलमध्ये जे आहे ते शक्तिपीठ महामार्गाचे असतील, त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या संदर्भात बैठक झाली आहे. आरोग्य विभागाला जे आहे ते तुम्ही सर्वच लोकप्रतिनिधींनी धारेवर धरलं होतं, नेमकं कारण काय? आरोग्य विद्यापीठामध्ये आष्टीकर साहेबांनी कॅन्सरचा जास्त प्रचार आणि प्रसार करावा, कारण माझ्या घरामध्ये ती घटना घडली आहे, मला जाणीव आहे. त्यामुळं त्याबद्दल आढावा घेत असताना चुकीची माहिती काही दिली. ते म्हणले काहीतरी 3,38,000 महिलांचं आम्ही केली चौकशी त्यांना त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी मी विचारलं की तुम्ही किती अशा अंगणवाडी बाया लावल्या आणि 3,38,000 केले, त्याचा आढावा आहे आणि कोणी आढावा घेतला, एका दिवशी किती लोकांना भेटले, चुकीचे आकडे देत होते. म्हणून मी त्यांना सांगितलं की अधिकाऱ्यांना की आता तुम्ही याच्यापूर्वी काय करत होते ते मला माहीत नाही, मी राज्यसभेत इथून पुढं तुम्ही अशा प्रकारचे चुकीचे आकडे मला द्यायचे नाही आणि याच्या पुढं असं चालणार नाही. सत्य असलं ते तुम्ही सत्य सांगितलं पाहिजे. डीनच्या बाबतीतसुद्धा डीनने काही चुकीची माहिती दिली होती मेडिकल कॉलेजची, त्यांनाही मी त्या प्रकारे सांगितलं. मी सांगितलं जे काही खरं केलं असेल तेच दाखवा, कागदावरचे आकडे बंद करा. जिल्हा आरोग्य अधिकारी तुमच्या प्रश्नावरती जे आहे ते निशब्द झाले होते, तो नेमका काय विषय होता? हाच की बा किती ठिकाणी तुम्ही जे दिले आकडे, आम्ही एवढं काम केलं तेवढं काम केलं, तर तुमच्याकडे आकडे आहेत का, तुम्ही दाखवा. आणि तुम्ही कुठं राहता, जे काय अधिकारी तिथं राहतात का, लोकांना सुविधा मिळतात का, त्याचे ते उत्तर देऊ शकले नाही. एक राज्यसभेचं अधिवेशन संपल्यानंतर एक मुद्दा चर्चेत आला, तो म्हणजे शुद्धीकरण आणि खरगे. नेमका तो विषय काय होता सगळा? नाही, तो काय राज्यसभेनंतर चर्चेत आला, पण तो विषय राज्यसभेतच झाला. विषय असा होता की खरगे साहेबांनी त्यांच्या अधिकारामध्ये प्रश्न मांडला की बाबा मी हल्द्वानी गाव आहे त्या ठिकाणी गेलो असताना तिथं भाषण केल्यावर मी निघून गेल्यानंतर लोकांनी त्या जागेचं शुद्धीकरण केलं. भाजप असा अस्पृश्यता मानते का, जातीवाद करते का, आणि हे देशासाठी चांगलं आहे का? त्यावेळेस आमचे सभागृह नेते माननीय नड्डा साहेबांनी सांगितलं की ही गोष्ट चुकीची आहे, आम्हालासुद्धा या गोष्टीबद्दल वाईट वाटते, तसं होता कामा नये, त्याची पूर्ण आम्ही चौकशी करून आम्ही तुमच्याबरोबर आहेत आणि जे कोणी तशा प्रकारे केला असेल, दोषी असेल तर त्यांना कारवाई केली जाईल. पण ही भाजपची संस्कृती नाही आणि आम्ही तसं या देशामध्ये होऊ देणार नाही. बरं, मग हा विषय चर्चेत याचं राजकारण केलं जाते मोठं, हे राजकारण स्टॉप होण्यासाठी तुम्ही काही आव्हान करणार आहेत का? आम्ही जनतेला स्पष्ट सांगतो की सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या देशामध्ये आम्ही
आदिवासीसारखी राष्ट्रपती माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केली. या ठिकाणी मागासवर्गीयाचं आमचा याचं जे आहेत मंत्री ते किरण रिजिजू हे मागासवर्गीय आहेत. आम्ही कधीही भाजप जातीवाद करत नाही. भाजप सबका साथ सबका विकास, चांगल्या माणसांना संधी देते, कुठेही जातीवाद करत नाही. म्हणून आम्ही खरगे साहेबांना सुद्धा आमच्या नड्डा साहेबांनी सांगितलं की याचं राजकारण करू नका. तुमच्याबद्दल जे झालं त्याच्यात आम्ही सुद्धा तेवढे दुःखी आहेत आणि आम्ही कारवाई करू. एक प्रश्न असा आहे साहेब की तो जरी महाराष्ट्र सरकारचा असला तरी मी तुम्हाला विचारतो. आदिवासी विद्यार्थ्यांना जे आहेत ते राज्य सरकारकडून एक घोषणा करण्यात आली होती की पहिलीच्या विद्यार्थ्यांना जे आहे ते शिक्षण त्यांना इंग्रजी शिक्षण यावं, जे की ऊसतोड कामगार असतील, वीटभट्टीवर काम करणारे यांच्या पाल्यांना शिक्षण द्यावं यासाठी इंग्रजी माध्यमात त्यांना प्रवेश देणार होते. मात्र त्या विद्यार्थ्याचे अद्यापही प्रवेश झालेले नाही. ते विद्यार्थी मराठी शाळेत आहेत ना इंग्रजी शाळेत आहेत, त्यांचे प्रवेश रखडले आहेत. आपण या संबंधित काही माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्याशी काही चर्चा करणार आहेत का? हा प्रश्न अतिशय जटिल आहे आणि लोकांच्या विकासाचा मुद्द्याशी धरून आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये मी त्वरित शिक्षण अधिकाऱ्याला आणि प्रोजेक्ट डायरेक्टर यांची बैठक घेऊन हा मार्ग कसा ठरल्याप्रमाणे झाला पाहिजे, त्या पोरांना प्रवेश मिळाले पाहिजे, अशा प्रकारची कारवाई करण्याचं आपल्याला आश्वासन देतो. निश्चितच आपण बघतो की हे होते राज्यसभेचे खासदार रामरावजी वडकुते यांनी जे आहेत ते वेगवेगळ्या विषयावरती खरं तर बातचीत टीव्हीशी केलेली आहे. खरं तर जो काही काल मुद्दा घडला होता प्रोटोकॉलनुसार जे आहे ते त्यांना सन्मानित करण्यात आलं नव्हतं, कुठंतरी अपमान झाल्याचं ही चर्चा जिल्हाभरात होती. मात्र याचं खंडन जे आहे ते हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ असतील, त्याचबरोबर इतर काही अधिकारी असतील यांनी जे केलं आहे तर त्यांची जी चूक झाली ती चूक मान्य केली आहे. पालकमंत्र्यांनीही या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केली आहे आणि त्यांनाही रामराव वडकुते यांनी जे आहे ते माफ केलेलं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, औंढा नागनाथ, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.